नमस्कार मंडळी. तऱ्हेतऱ्हेच्या ताज्या आणि तजेलदार विनोदाच्या बाजारपेठेतून फेरफटका मारूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, भाऊबळी हा नावापासूनच उत्सुकता निर्माण करणारा मराठी चित्रपट सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेत या सिनेमाची टीम सहभागी झालेली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य सर आणि बाळासाहेब वऱ्हाडी सर. या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील. चित्रपटातील कलाकार ऋषिकेश जोशी, रसिका आगाशे आणि एकाच वर्षी अभिनयाच्या 2 राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवणारे आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार किशोर कदम आणि हास्य जत्रेतील आपली लाडकी कलाकार प्रियदर्शनी इंदालकर. तुम्हा सगळ्यांबरोबर भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे आणि सुरू करूया आजचं आपलं पहिलं प्रहसन. सहज विनोद साधण्याचं अवघड कोडं सहज सोडवणारे मोरे कुटुंबीय आज सोडवतायत एक शब्द कोडं. बघूया तिथे काय धमाल घडतीये ते. एक्सक्यूज मी, मिस कर बोला तुम्हीच काय? सॉरी, इट्स ओके. आणि सॉरी म्हणायची गरज नाही आहे. आत्ताच्या आता आम्हाला मिस कर पाहिजे. एक मिनिट. नाही, आत्ताच्या आता पाहिजे मिस कर. मुळात मी तुम्हाला सॉरी म्हणजे माफी मागण्याच्या इंटेन्शननी नव्हतं म्हटलं. हा? काय म्हणालात असं विचारलं होतं. काय काय म्हणणं काय तुमचं? नाही तर शब्द कोडी सोडवल्यावर मिक्सर मिळता तर कोणाक देऊचा आता तुम्ही ठरवताच ना. ते 1 नंबर टेबलवरचे सर आहेत ना, ते तुमच्याकडे जाऊ. हा, बरोबर बरोबर. मीच ठरवतो. पण तुम्ही कोण आहात? मी प्रभाकर मोरे, बरं उर्फ प्लॅटोनिक. ही माझी बायको रसिका. बर. आणि हा आमच्या हनीमूनच्या वेळी शब्द कोड्यात लागलेला मिक्स कर. हनीमूनच्या दिवशी तुम्ही शब्द कोडं सोडवत होतात? पंच केला हो. तुमचा घोल असा आहे ना, तुम्हाला करता पण येत नाही आणि कळत पण नाही. हा. पंच होता पंच. म्हणजे ही आम्ही मोरे फॅमिली. अच्छा. जिथं विषय संपतो तिथं आम्ही उरतो. ऑलवेज सक्सेसफुल. काही जमा झालं? बर. पण मग ही ऑलवेज सक्सेसफुल फॅमिली इथे काय करते? काय करते? असं काय करतात? गेली 2 वर्ष आम्ही रोज वर्तमानपत्रातली शब्द कोडी सोडवून पाठवतो. इतकी वर्ष झाली आमका मिक्सर कसं गावाक नाही. ए बाबा, काय झालं? काय गेली 2 वर्ष मला ती जी काही शब्दकोडी सोडवून पाठवताय ते तुम्ही हा, आहात? म्हणजे काय? अरे, तुम्हाला भेटायचंच होतं. काय सांगताय? तुमची सगळी कोडी मी जपून ठेवलेली आहे. होय होय ना? काय? सगळी. बोलले होते. बघ बघ हा? म्हणजे या वासडानं आपली सगळी शब्द कोडी कशी जपून आपलीच आहेत, ठेवली. जपून नाही ठेवणार तर काय करणार? आजपर्यंत 7 वर्षे बाळबस तिथे बस. 7 वर्ष मी इथे काम करतोय. आजपर्यंत अशी शब्दकोडी कुणीच सोडवलेली नाही. होय ना? काय काय शब्दकोडी सोडवलीत काय तुम्ही? म्हणजे? तुम्हाला काय कौतुकास्पद वाटतंय मी जे बोलतोय ते? काय झालं? इकडे या, तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. काय दाखव? पेपर मला आधी बाहेर काढू द्या. हा. तुम्हाला तुमचंच शब्दकोड दाखवतो. हा, दाखवा. हे बघा. काय लिहिलंय वाचा. काय प्रश्न काय आहे? काय 4 अक्षरी विविध भाषा बोलणारा हा बेवडा म्हणजे? हा बेवडा म्हणजे काय? नाही नाही हा, बेवडा असा येतात. लिहिताना टोन सकट लिहिलं होतं तुम्ही. ते आम्ही समजून घ्यायचं. हा, बेवडा. नाही नाही खरंच तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही या माणसाबरोबर एकदा बसा. 3 पेक झाले ना की डायरेक्ट बाणकोटीवर इंग्लिशवर कधी जातं त्यांचा कळणार नाही. आणि साधा सुद्धा नाही, जगभरचा इंग्लिश. कधी इंग्लंडचा इंग्लिश, अमेरिकेचा इंग्लिश, रशियनचा इंग्लिश तर विचारूच नका. वा, रशियनचा इंग्लिश असतं. Just talk. Such a rather good thing.
Must anything good thing I sang? Must come for 50,000 from Frau? ए Russian English, yes, I know. ओय ओय रशियन इंग्लिश ए रात्रीचे 2 पेगत ना त्याचा उरलेला इंग्लिश आहे ता झाला झालं. झाला बेवडो माणूस नशिबात दिलो हा माझा बेवडं कोणाला बोलतेस तू? तुमका बोलले बेवडं कोणाला तुमका बोलले मला बोलते तुम्हाला सांगतो हिची भाषा बदलण्यासाठी हिला ढोसायची गरज नाही 5 मिनिटं थांबा हिची मालवणी लालबागला फिरून येते का नाही बघा. माझ्या मालवणीवर जाऊ नका माझ्या मालवणीवर जाऊ नका माका मालवणी येता ना म्हणून MH मध्ये स्किट करता ही मोठी भाषा प्रभू मोठी आय, सांगते आय, मला. अरे कशासाठी हा, चाललंय हे सगळं कशा- मुळात तुमचं उत्तर चुकलं एवढंच म्हणणं आहे माझं. आणि 4 अक्षरी विविध भाषा बोलणारा बेवडा असा कधीच नसतो. नाही? तो बहुभाषी असतो. का काय असानी अरे बहुभाषी वेगवेगळ्या भाषा बोलणारा. अच्छा, बहुभाषी. बरं, ते मरू द्या. हा. इथे पुढे साधं आहे काय काय? 4 अक्षरी आडवं आहे मोठं पोट असलेला कोण? हिचा बाप खैता उत्तर हिच्या बापाचा पोट तुम्ही बघितलं माय नाही बघितलं. ओ दार उघडल्यावर पहिला पोट येतं गप्रवा काही गप्राव मागच्या वेळी पोटाच्या घडीत मांजर चॅमाटली होती माहिती नाही हा माणसाला. माझ्या बापाशीचा काढता हो, काढतो. होय हा. तुमच्या बापाशीचा बोट काय कमी होता माझ्या बापाचं काढून का तुला तुम्ही सांगू नको? कशाला अरे माझ्या नका बापाशी ए, बोट माझ्या करताय? बापाशी काय ये, तू पण ये या सगळ्यांनी या एकमेकांचे बाप काढा आणि थर लावा बापांचे. मरतायत भांडतायत कशाला? तुमच्या कुटुंबावर लिहितो का हो आम्ही शब्दकोडी? साधं उत्तर आहे त्याचं ढेर पोट्या एवढंच उत्तर आहे त्याचं. काही लिहिताय वाटेल ते हिचा बाप त्याचा बाप ते मरू द्या. हे याचं उत्तर मला सांगा. आनंदी आनंदगडे कवितेचे कवी कोण? तुम्ही लिहिलंय प्रभा मोरे. कोण आहे प्रभा मोरे? मी आनंदी आनंदगडे तुम्ही लिहिली? हा मग अहो, ती बालकवींची कविता आहे. होय काय हो नाही, मला नाही माहिती. मी ह्याचा जन्म झाला ना तेव्हा ही रचली का नाही कविता. तुम्ही हो मग आनंदी आनंदगडे लंगोटबान बाल आहे नागडे बाल आहे नागडे बाल आहे नागडे नकावडी चाय टाक आले गणेश सागडे. ही कविता रचली तुम्ही? मी रचली. आणि हे गणेश सागडे कोण आहेत? ते आमचे पाहुणे आहेत. हा जन्माला आला ना तेव्हा भेटायला आलो. होय तर हे झबला टोपरा घेऊन इले होते दत्तूसाठी. वाटेल ती कविता करताय हो तुम्ही? वाटेल ते म्हणजे पुढची कविता नाही वाचली तुम्ही? पुढे काय कविता आहे? आहे ना त्याच्या पुढे गब्बर करतो आथू पोराचं नाव ठेवलंय दत्तू. गब्बरचा मित्र सांबा मी दत्तूचा बांबा. बांबा. ते बाबा आहे ना बाबा तो मीटर मध्ये बसत नव्हता म्हणून बावर टिंबूक दिला का नाही. टिंबूक काय यांची एक भाषा आहे. हा? टिंबूक असं असतं का कुठे? हो. टिंबूक देतात. बालकवींची कविता आहे स्वतःच्या नावावर खपवताय. अहो, तुम्ही एक उत्तर चुकीचं लिहिल्यामुळे पुढची सगळी उत्तरं चुकलेली आहेत. आता जर तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं असतं बालकवी हा. तर पुढचा शब्द काय आहे? 5 अक्षरी. ठीक आहे. त्रास देणारी वृत्ती म्हणजे वी वरून विकृत वृत्ती यायला हवं. तुम्ही काय लिहिलंय? प्रभा मोरे. हा. आणि पुढचंच उत्तर काय लिहिलंय? रेम्या डोक्याचा. हा मग बरोबर आहे. रेमे डोक्याचा म्हणजे भडक डोक्याचा असतो ना. अरे स्वतःचीच कोडी तयार करताय तुम्ही. तुम्ही ही सोडवतच नाही आहात. तुमच्या लक्षात येत आहे का? होय, चुक- मग किती आणि काय हो किती चुका. काय झालं? किती हे काय हे बघा जिथे तुम्हाला 3च रखाने दिलेले आहेत कोडं सोडवायला हा. त्याच्यात तुम्ही 6 अक्षरी शब्द लिहिता. पुढे जिथे हे जे काळे रखाने आहेत व्हाईटनर लावून तुम्ही त्याच्यावरती शब्द लिहिताय. व्हाईटनर लावून काय हे? आमच्या सारख्या चुका काढू नका. तुमच्या चुका सांगू मी. आमच्या काय चुका आहेत? तुम्ही जर चौकन देताव ना तर कमी जास्त देताव. आम्ही मग त्याच्यामुळे उत्तर बसत नाही. कुठे दिलाय चौकोन कमी जास्त दाखवा. हे काय आहे? कुठे? आडवं काय आहे बघा. काय आहे? शरीराचा मागचा भाग. हा, बरोबर. आहे? हे 16 हा, आडवं, हा. 16 हा हा. शरीराचा मागचा भाग हा 4 अक्षरी. हा. पहिलं अक्षर पा. हा पण ह्याचं उत्तर ना माझ्या डोक्यात 2 अक्षरी आहे. पार्श्वभाग असं उत्तर आहे त्याचं.
अच्छा म्हणजे टेरीला पार्श्वभाग म्हणतात का? हो ह्याला नवीन शब्द आहे टेरी, आपल्या डिक्शनरीत ठेवायला पाहिजे, उपयोगी हा, पडेल. ठेवा तुमच्या डिक्शनरी मध्ये ठेवा. हा. सांगतायत काय करताय हो तुम्ही? काय? वाटेल ते करताय. अजून एक आहे याच्यात. काय हे आहे? बघा, हा तर प्रश्न जगाला माहितीये, याचं उत्तरही जगाला माहितीये. सौमित्र या टोपण नावाने कोण कविता करतं 6 अक्षरी? दत्तात्रय मोरे. कोण आहे दत्तात्रय मोरे? हो मी आहे. तू आहेस सौमित्र? तू आहेस सौमित्र? कोण लिहितं माहितीये सौमित्र नावाने कविता? किशोर कदम लिहितात. किशोर कदम? हो, पण ते ऍक्टर आहे, ते कविता कधी करतील? ऍक्टर पण आहेत आणि कविता सुद्धा करतात. छे, छे, मला नाही वाटत. अरे ते कविता करतात. आता मला सांगा, ती बघ माझी आठवण येते का कविता कोणी केली आहे? हिंना लिवला ना ती. तुमच्या पोटात एक राहणार काय नाही झालं? कशाक सांगला सुगा. काय साला अभिनय आहे बघा. वर आविर्भाव आणते जशी काय मीच लिहिलीये. मग तिनंच लिवला ना. तुम्ही लिहिली मी तसा सांगणार नाही कोणा. माझा पहिला ब्रेकअप झाला ना, त्या बॉयफ्रेंडच्या आठवणीत लिहिली होती, बघ माझी आठवण हो. येते. लाज नाही वाटत का वा? दुसऱ्यांचं क्रेडिट घ्यायला लाज नाही वाटत? नाही हो. सौमित्रांची कविता आहे ती. स्वतःवर घेताय सगळं. मी लिहिली आणि हे केलं आणि ते केलं. तुम्ही निघाव इथून. तुम्ही थांबूच नका. काय थांबा, तुम्ही आता खरंच मिक्सर निघा. घेतो आम्ही, जाणार आम्ही सगळी उत्तर अरे बरोबर लिहिली मिक्सर आहेत. तुम्ही काही लिहिता आणि मी तुम्हाला मिक्सर देऊ? तुम्ही जास्त बोलू नका. ही जी शब्द कोडी आम्ही सोडल्यात, मिक्सर द्या. नाही तर हा शब्द कोडी जो बनवणार आहे ना, त्याला आता आता बोलवायचं. त्यांना बोलू? हा, बोलवा. मला भेटायचं आहे. तुम्हाला माहितीये का तरी ते कोण आहेत? कोण आहेत ते? भाषेचा गाडा अभ्यास असणारे भाषा तज्ञ ऋषिकेश जोशी आहेत ते. असतील असतील? असतील, तुम्ही बोलवा इथं. त्यांना आज मोक्ष लावायचा मला. कर्माने मराल. अहो आम्ही मरू नाही तर जगू, काय तर बघू आम्ही. हा बोलवा. बोलो. सर या या सर या. सर काय समस्या काय आहे? सर हीच ती मोरे फॅमिली. ही मोरे फॅमिली. वा 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 वा. काय मग प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम काही नाही आहे. हा. काय आहे, आम्ही एवढी शब्द कुडी सोडून पाठवतो, आजपर्यंत आम्हाला मिक्सर मिळालेला नाही. काय समजली? आमका मिक्सर वय हा मिक्सर पाहिजे. हो पाहिजे. कोडी सोडवलेली आहे हो तुम्ही? म्हणजे काय बघा, माझं कोडं सोडवून द्या तुम्ही. तुमचं कोड. हा. मी तुम्हाला वेगवेगळे शब्द सांगतो. हा मला सांगा, हा महिना कुठला सुरू आहे? कुठला आहे रे दत्तू? सप्टेंबर आहे वाटतं मला. सप्टेंबर. मग बहुतेक सप्टेंबर. सप्टेंबर तिघांचं नक्की? तिघांनी Final आहे, सप्टेंबर आहे. सप्टेंबर. ब्लॉक कर दिए. बर. सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये एक सिनेमा प्रदर्शित होतोय. हा. सिनेमाचं नाव आहे 4 अक्षरी. पहिलं अक्षर आहे भा. भा वरनं 4 अक्षरी मला शब्द सांगा बघू. भाद्रपद. मी महिन्याबद्दल सांगत नाही आहे. मग? सिनेमाचं नाव आहे 4 अक्षरी भा वरनं. अच्छा 4 अक्षरी. माका माहितीये हा, माहितीये काय? बाहुबळी. हा, हा, काय ना? हा. त्याचा भाऊ बहीण. होय तर सगळीकडे लय पब्लिसिटी झाली आहे. माका पण लय उत्सुकता लागली, कधी एकदा सिनेमा येतो आणि मी हा, बघते. हा, हा, चल मिक्सर. मोरे असं सजग असलं पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर. बहिणींचा अभ्यास दांडगा आहे. हो. पुढचा शब्द तुम्हाला सांगतो. मिक्सर द्या. हा द्या. नाही नाही, आता फक्त झाकण झालेलं आहे. नाही नाही, पुढचा शब्द सांगतो तुम्हाला मी. हा. शब्द आहे 6 अक्षरी. हा, ते एका अशा कलावंताचं नाव आहे. हा, तो कलावंत महाराष्ट्रातल्या अशा एका प्रदेशातनं आलेला आहे, हा, ज्या प्रदेशातनं ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये मुंबईत हा, 2 नामवंत दिग्दर्शक झालेले आहेत. ते नामवंत कलावंत आहेत. हा. त्या लोकांनी मुंबईत येऊन प्रचंड प्रसिद्धी, नाव आणि एका दिग्दर्शकानं गडगंज संपत्ती कमावलेली आहे. तुम्हाला माहिती पाहिजे तो माणूस ज्या प्रदेशातनं आलाय तो. कोण हो? तुम्हाला माहिती पाहिजे तो. ज्याने गडगंज संपत्ती कमवली. सचिन गोस्वामी. नाही, नाही, बरोबर. मग नाही पण ते राहत नाहीत तसे. होय, लय साधे राहते. साधे राहत. गंडवतात तुम्हाला ते. होय का? हा, हा, ते ज्या प्रदेशातनं आलेले हा, आहेत हा. त्या भागातनं आलेला हा कलावंत आहे. त्याचं नाव आहे 6 अक्षरी. साक्षरी. हा हा, हा. तुम्हाला लक्षात येत नाही, मी तुम्हाला अजून वैशिष्ट्य सांगतो त्याची. हा, हा. सांग. तो कलावंत आला मुंबईत पहिल्यांदा नट म्हणून. बर. अचानक एकदम त्याला हुक्की आली आणि तो दिग्दर्शक झाला. अरे बापरे. दिग्दर्शक झाल्यानंतर त्याला नंतर आठवले की अरे आपण नट आहे, म्हणून परत काम करायला गेला नटाचं. ते काम करायला जातोय तोपर्यंत त्याला लगेच सिनेमा आला डिरेक्शनचा. असं करतो आता दिग्दर्शक झालेला आहे. आधी मध्ये एसटीत असतो, नेत्यांची अशी मुलाखती घेतो. त्याचं फिन्स्टा अकाउंटला द लिहिलेलं आहे आधी. द कोण आहे? प्रसाद ओक. दत्तू तुला आकडे येतात का रे? प्रसाद ओक किती अक्षरी आहे?
पाच. मी किती सांगितली अक्षर 6. एक देव. 6 अक्षरी. प्रसाद ओक. हे बघ, या जगामध्ये नावात टॅलेंट आहे ही संकल्पना त्यानं तुमच्यावर बिंबवलेली आहे. काय सांगावाय काय बाहेर अजून खूप टॅलेंटेड माणसं आहेत, खूप आहेत माणसं अशी. हो, हो. त्यातलाच हा एक 6 अक्षरी टॅलेंटेड माणूस आहे. हा माका माहितीये माका माहिती आलं? आलं? आला हा, आला काय, आला. काय, काय? उत्तर आहे हा. समीर पाटील. करेक्ट बरोबर आहे ना? करेक्ट करेक्ट समीर करेक्ट पाटील हं? तुझा बरोबर लक्ष आहे समीर पाटील हा? कसं आहे ना, पटापट उत्तर देऊ कोई नाही तर स्किट पुढे जायचं. नाही तर हे अर्धा तास खातील याचे नाही. बरोबर आहे. हुशार आहे मी. चला मिक्सर देऊन टाका द्या, पटकन, द्या, मिक्सर द्या. द्या. मिक्सर द्यावा मी जातो. आता फक्त हँडल आले आता. अरे देवा, होय. पुढचा शब्द आहे अजून. हा. पुढचा शब्द आहे तो आहे 5 अक्षरी. दत्तू हा 5 अक्षरी शब्द आहे बरं हा. का. त्यातली शेवटची 2 जी अक्षरं आहेत. हा. मोरे मला सांगा, डॉक्टरला काय म्हणतात? नमस्कार डॉक्टर. मोरे, डॉक्टरला मराठीत प्रतिशब्द काय? मला येता काय येतंय? वैद्य वैद्य वैद्य. आणि तुम्ही जा प्रश्न विचारतास त्याचं उत्तर पण माहिती आहे. नितीन वैद्य बाहुबली सिनेमाचे निर्माते होते. हा. पांढऱ्या केसाचे, हुशारचे, बरोबर ना? आता माहिती आहे. असं सजग असलं पाहिजे नटानं. लक्षात घ्या मोरे, स्ट्रगल इथे पण स्ट्रगल आहे, लक्षात घ्या. मिळणार काम त्यांना, मी सांगणार त्यांना. होय ना? पहिली सांगतो मी तुमचं नाव त्यांना. बघितलं वसाड्यानू हा स्किट मध्ये काम करायला आलेला नाही आहे, पिक्चरचा प्रमोशन करायला आलेला आहे. सर हा जो सिनेमा आहे हा. भाऊबळी, हा. याच्यात नेमक्या कुठल्या भावाचा बळी जातो सर? याच्यामध्ये 53 कलाकार आहेत. हा. त्यापैकी नक्की कोणाचा बळी जातो हा. हे बघायला तुम्ही ना तिकीट काढून यायचं सिनेमागृहामध्ये. अच्छा किती आहेत? कलाकार किती आहेत? 53. 53. मग 53 स्टारचा सिनेमा आहे हा. मल्टी स्टारर, अतिशय बहारदार, धमाकेदार, अत्यंत मनोरंजन करणारा सिनेमा आहे. याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि मोरे, लक्षात घ्या, सिनेमा बघायला तुम्ही याच. हा. सिनेमा नाही आवडला तर मी मिक्सर तुम्हाला प्रत्येकी देतो. होय ना. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. वाजव नाही तर प्रमोशन थांबायचं ना, लवकर वाजव. वा वा, परफॉर्मन्सही छान झाला आणि सिनेमाचं प्रमोशनही छान झालं. थँक्यू दादा. प्रसाद कसा वाटला परफॉर्मन्स? फार सुंदर, मजा आली. मुळात मोरे फॅमिलीच्या घरी हा पेपर जातो आणि तरी तो 7 वर्ष चालू आहे. हे कसं आहे, हे मुळात मला कोडं पडलं होतं, पण नंतर एकेकाचे शब्द ऐकत गेलो आणि ते शब्द कोडंही माझं सुटलं. उत्तम परफॉर्मन्स आणि बाहुबळीमधल्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. प्लॅटॉनिक मस्त. रस्सा तू कुठे फिरून ये, आमचं तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. तुझी मालवणी कुठे जाऊन, कुठे लालबागला, तरी आमचं तेवढंच प्रेम आहे रस्से का तुझ्यावरती. अटेम्प्ट महत्वाचा आहे आणि तू रुळली आहेस आता या भाषेत. मधनं येते घराची आठवण, काय करायचं. पिपी मस्त. दत्तू छान, खूप मस्त, मजा आली. धमाल परफॉर्मन्स होता. लिहिला होता मस्त आणि विषयही खूप मला आवडला. फारच वेगळा विषय होता. थँक्यू टीम. मंडळी, निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात, पण तसं घडल्यास काय घडतं हे दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्य महारथी. येस येस सर. नाही काय झालं सेंड झालं. हो झालंय कम्प्लीट. येस सर पाठवतो. एक मिनिट जस्ट झालंय. एक सेकंड हा. सेंड. तुझ्या आईला डिलीट झालं. एक मिनिट. हो सर पाठवतो. एक लगेच पाठवतो. शपथ. चला, झाली माझी तयारी. ऐका ना, मला सांगा ना, मी मस्त दिसते. अहो मला विचार होता ते मी कशी दिसते. एक मिनिट, काय काय हो, तुमची तयारी नाही झाली अजून काहीच? अहो असं काय करता, आपल्याला जायचंय ना. कुठे म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, बाबांचा वाढदिवस आहे 67वा. काय विसरलात ना? खरं सांगा, विसरलात? ऐक ना मी बोललो होतो, पण खूप काम आहे यार, नाही जमणार. सॉरी. असं नका ना करू. बरं, नुसता वाढदिवस नाहीये बाबांचा, त्यांच्या ललित लेखाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुद्धा आहे, तर आपल्याला जावं लागेल ना. हा, आणि मी तुम्हाला तारीख आधीच सांगून ठेवली होती, त्यामुळे आपल्याला त्या सोहळ्याला सुद्धा जायचंय. कोणी लिहिलंय ललित लेख?
बाबांनी अरे हा ते बाबांनी लिहिलेत बरोबर बरोबर नमा ते सिगरेटच्या पाकिटावर कशी एक वैधानिक चेतावणी येते तसं बाबांना सांगा ललित लेखावर एक वैधानिक चेतावणी लिहून द्यायला. काय बोलताय तुम्ही? आणि हो त्यांना हेही सांग की प्रत्येक प्रतीसोबत एक एक ऍसिडिटीच्या गोळ्यांचं पाकिट द्या. काय आपण समाजाचं काही देणं लागतो ना, लोकांना त्रास होणार. तुझे ललित लेख बाबांचे इतकं वाईट नाही लिहित माझे बाबा. किती बोलताय हो घालून पाडून. ते काही असू दे, माझं काय म्हणणं आहे, बाबांचा 67वा वाढदिवस तर आहेच, पण अहो बाबांना हल्ली बरं नसतो. रात्रीचे कधी मध्येच उठतात, दचकतात, भास होतात त्यांना. भास नसतात ते. त्यांनी जे ललित लेख लिहिलेत ना हं. ते झोपेत असताना मराठी साहित्य येऊन सटकन टपली मारून जात. बस झाली. आय एम सॉरी. नाही, इनफ इज इनफ ना. किती मस्करी करताय हो माझ्या बाप. मला फायनली सांगा, मला सांगा तुम्हाला यायचंय की नाही ऐक यायचं? ना मग मी खरंच आलो असतो. खरंच खूप काम आहे. मग चला ना हो. ऐक ना, ऐक काय काय झालंय तुला सांगतो. 2 दिवसांवर आमची कॉन्फरन्स आली ऑफिसची आणि सगळा लोड ना माझ्यावर आलाय. त्यात बॉसने काय सांगितलंय की माझं टार्गेट कम्प्लीट झालं नव्हतं, तो उगाच भडकलाय माझ्या. हो ते मी फायनली विचारते, म्हणजे तुम्ही नाही येत. आय एम सो सॉरी. नाही. प्लीज आजचा दिवस सोड ना यार, मी नंतर नक्की येईन. हे बघा ऐका ना, मी काय म्हणते, फक्त 15 मिनिटासाठी काय ना आपण बाबांना भेटू. उद्या आज तू जाऊन ये, उद्या आपण बघू. आय प्रॉमिस. बघू म्हणताय तुम्ही. मी उद्या करू ना काहीतरी ठीक करू. आहे. हा प्लीज सॉरी. हॅलो अरे हाय खांडेकर अरे भाऊजी या या या. हाऊ आर यू काय हो 1.5 वर्षांनी आलात भाऊ. चप्पल बाहेर काढ. चप्पल बाहेर काढ. हाय, भाऊजी काय समय. अरे काय म्हणते पशा खूप दिवसांनी यार. कसे आहेत भाऊजी? कशा आहात अहो वहिनी? भाऊजी 1.5 वर्षांनी आलात तुम्ही. अरे हो मी 1.5 वर्ष बँगलोरला होतो ना. कुठे? हा बँगलोरला होतो. IT मध्ये हे ना टॉपला आहे ना मी IT मध्ये. अच्छा हा. त्यामुळे बँगलोरला होतो. बरं, आता बरं. 4 दिवसापूर्वी मी इकडे आलो मुंबईला. इथे येणार होतो बहिणी. अच्छा. तेवढ्यात चेतूच्या वडिलांना जरा बरं नव्हतं, मग पुण्याला जावं लागलं. अगं मग बाई. तिथून मग इथे आलो. काय झालं त्यांना? त्यांचा पाय मुरगळला होता जरा. ग बिचार. हा म्हणजे चेतू मला म्हणाली की काही पाय मुरगळलाय, इथे एवढी काही यायची गरज नाहीये. हा, मग? पण म्हटलं नाही चेतू, मला ना म्हणजे माझा हेच राहणार नाही. कारण कसे चेतूला मी म्हटलंय बघ तुझे बाबा आहेत, तुझे बाबा आहेत मी म्हटलं तिला. त्यामुळे मला राहणार नाही, मला अशी स्वस्थतात मिळणार नाही, मला तिकडे जाऊ दे. मी तिकडे गेलो, चेतूच्या वडिलांच्या पायाला मालिश केली, त्यांना हवं नव्हतं काय ते दिलं, औषध दिलं वेळेवर, ते बरे झाले, असे असे चालायला लागले. त्यानंतर मग मी इकडे आलो. मी सगळं सम्या, केलं. मला- काय बाकी काय बोलतोस. हा, बाकी ए, मस्त तू आहे. निघ ना. अगं ती टॅक्सी रेडी. नशीबवान आहे चेतू, नशीबवान. नाही, नाही. तुमच्यासारखा नवरा मिळायला भाग्य हो लागलं. आले 1 मिनिट. ए टॅक्सी आली. एक आले मी मिनिट. चहा बोलो. चहा बनवते. अगं राहू दे चहा, तू निघ ना. वहिनी इकडे चहा बनवते ना इकडे भाऊ. वहिनी इकडे. एक मिनिट इकडे या. अहो चहा बनवते. प्लीज या नमा, वहिनी. आपण टॅक्सी. वहिनी प्लीज या. एक मिनिट पशा, जस्ट मिनिट. काय झालंय वहिनी? हे काही नाही भाऊ. काहीच नाही झालंय. कुठं काय पशा झालंय? चुप. ती बावडा भेट. काय हॅलो. आय एम सॉरी तू थांब जरा, मी बोलतोय. वहिनी काय झालंय? नाही काही नाही भाऊजी, काहीच वहिनी नाही. इथे बसा. अहो खरंच काही अरे नाही झालं. काहीच नाही, तिला निघायचंय. नेव्हर डू दॅट. नमा टॅक्सी हो, आहे. निघते अच्छा, भाऊ. प्लीज. काय झालंय वहिनी? अरे भाभी टॅक्सी तयार आहे. अरे आली आहे. टॅक्सी बोलवून घे. थांबा ना दोन काय झालंय मिनिटं, ते वहिनी? बोलतायत हा? काय झालं? ऐक ना, मी काहीच नाही सांगते झालंय. तुम्हाला तू काय. अच्छा थांब ना जरा यार पशा, संवाद साधतोय मी. थांब जरा पशा. अरे काहीच नाही झालंय सम्या. वहिनी काय झालंय मला सांग. अहो खरंच काही नाही झालंय. तुम्ही रडताय? अहो अरे कशाला रडेल ती, उगाच काही नाही. नाही, सम्या एक सेकंड. सगळं नॉर्मल आहे. एक सम्या, सेकंड. ऐक ना. पशे सम्या. तुम्ही रडताय? अरे तुमचा चेहरा हसराय, पण पापडांच्या कडा ओलावल्या. कुठल्या कडा आहे. ऐक ना बाबा. एक मिनिट. तुम इतना मुस्कुरा रहे हो, क्या गम कितना है गम. काय काय झालं? सम्या काहीच नाही झालं. ऐक ना माझं. नाही पशा बाकी काय सिरियस. होतं? आपण हे करूया. पशा इट इज डॅम सिरियस पशा. Oh my God. लेट मी हॅव अ वर्ड विथ माय वाईनी पशा. यू स्टँड ओव्हर राईट नाउ. सम्या हे नको. एक मिनिट पशा सम्या ती ऐकली आहे. प्लीज. काय झालं? वहिनी काय झालंय? काही नाही भाऊजी, मी त्यांना म्हणाले की बाबांचा 67वा वाढदिवस आहे. बेशरम ऐक लाज ना आधी. ऐक 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 ती काय बोलते ते ऐक, मग रिॲक्ट कर. हा मी यांना म्हणाले बाबांचा वाढदिवस आहे 67वा आणि त्यांच्या ललित लेखांचा कार्यक्रम सुद्धा आहे. तर म्हटलं आपण दोघं मिळून जायचं का? आणि मी त्यांना ही तारीख सांगितली होती ऑलरेडी, आता ते नाही म्हणतात. पशा तू नाही म्हणालास. निर्दयी आहेस तू पशा. ठीक आहे भाऊजी. तू निर्दयी आहेस पशा. सम्या
हे असं नको तोंड करू. ऐक, सगळं नॉर्मल आहे. ऐक माझं. आणि एक मिनिट, मी का निर्दयी ठरतोय? माझं घर ज्याच्यावर चालतंय त्याला मला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं, हे घर फक्त तू चालवतोस आणि वहिनी काय दुपारी रमी खेळायला बसता तिकडे? ही बाई रमी खेळते का? एक मिनिट, काय मी रम्मी खेळते. मी रम्मी खेळते. अगं नाही ना. साधा भिकार सावकार खेळता येत नाही मला. मी रम्मी खेळते. अगं- तुम्ही असे कसे आरोप करू शकता हो अगं, माझ्यावर? मी नाही म्हटलं. मला कधी बघितलंय तुम्ही? मी मी- रम्मी खेळताना. अगं तो त्याने कुठे असा चालत जातोय. मी नाही, ह्याने म्हटलं. ऐक माझं, मी नाही म्हटलं. हा बोलतो ना. तर ऐक ना बोलू दे, भाऊजींना बोलू दे. या 4 भिंतींना सुद्धा कळू दे की या घरात मला समजून घेणारं कोणीतरी आहे. ऐक ना नमा, तू कुठच्या तुम्ही देता का मला किंमत? हा? तुम्ही देता का मला किंमत? अहो मला किंमत नाही देत तुम्ही. माझ्या माहेरच्यांना काय किंमत देणार आहात? थू. जरा थांबा सम्या. हा? हे बघ, माझ्याशी बोला ना, नमा, I'm sorry, वहिनी. नमा, नाही, एक मिनिट भाऊजी. मी तुझ्या माहेरच्यांना किंमत देत नाही. मी काय किंमत दिली? तुझ्या माहेरच्यांना मी फोन किंमत केला? किती वेळा फोन केला? किती वेळा विचारपूस केली? म्हणजे कधी कसे आहात आई बाबा? तुम्ही बरे आहात का? तुम्ही विचार. वहिनी एक मिनिट मला सांगा, एकदाही फोन नाही केला? नाही, विचारा त्यांना. एकदाही फोन नाही केला? त्यांनाच विचारा, तेच सांगतील. निलंगने नाचिये गोवी पेडुंगल्ले. आईचा फोन. हे काय मी शिवाय द्यायचं ना. नाही, शिव्या नाही दिला. मी याला होतो, बँगलोरला होतो, त्यामुळे ते शब्द राहिले इकडे. याचा अर्थ असा आहे की तुला लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेस तू पशा. अरे आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्या बायकोच्या आई वडिलांना आपण आयुष्यात जास्त किंमत दिली पाहिजे. जास्त. कारण ते जगातला सगळ्यात मोठा त्याग करतात पशा. स्वतःच्या पोटच्या हळू कर. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला दुसऱ्या घरात देतात. ऐक ना पोटचा गोळा म्हणजे तुला हाच माहिती असेल. सम्या, डोकं नको फिरवू. मी आधी सम्या काय सम्या, ऐका मला बोलायचं नाही तुझ्याशी. ऐक ना सम्या, माझा ऐक सम्या. एक मिनिट. सम्या, मी पाया पडतोय. एक मिनिट पशा. अरे किती मोठे उपकार करतात तुला माहितीये का? किती मोठे उपकार करतात त्यांचे आई वडील. असा वागतोस तू? असा वागतोस? भाऊजी जाऊ दे. आपण नाही वहिनी नाही. ही वेळ आहे, मला बोलू दे वहिनी. मला रात्री झोप नाही लागणार. अश्रू नाही काढायचं वहिनी. अश्रू नाही काढायचं वहिनी. यापुढे माझ्या समोर अश्रू नाही काढायचं तुम्ही. सम्या ऐक माझं. आपण आपल्या पाकिटात देवाचा फोटो ठेवतो ना. हा. मी माझ्या सासू सासऱ्यांचा फोटो ठेवतो. अरे बापरे. ही किंमत मी देतो सासू सासऱ्यांना. ही किंमत देतो, हा आदर देतो माझ्या सासू सासऱ्यांना. पाकिटात तू सासू सासऱ्यांचं येस. दाखव तुझं पाकिट. मुदा तो नाही. हे पाकिट मला बघायचं. मला आता बघायचं. ह्याच्या पाकिटात दिशा पटानीचा फोटो. तिला दिशा पटाणीचा फोटो दिसतोय, पण त्यामागे सासूसाठी मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे, तो त्याला दिसत नाहीये. तुझी ऑर्थोपेडिक सर्जन सनी लिओनी आहे. काय त्या दोन्ही फोटोच्या मध्ये मी ऑर्थोपेडिक सर्जनचा नंबर लिहिलेला आहे. बघतो. हे मुद्दा तो नाहीये. मुद्दा तो नाहीये पशा. सम्या ऐक. ओ काय ओ माय गॉड. ओ माय गॉड. काय झालं भाऊजी? काय झालं? सासू सासऱ्यांचा फोटो होता, तो कुठे गेला? असेल, असेल कुठेतरी. ओ माय गॉड. भाऊजी, भाऊजी. भाऊजी, भाऊजी, काय होतंय तुम्हाला? भाऊजी, भाऊजी, उठा. भाऊजी, उठा. सम्या हे नको करू यार. सासू सम्या. सासऱ्यांचा फोटो. उठा, भाऊजी उठा. मी माझ्या पाकिटात वहिनी सासू सासऱ्यांचा फोटो होता. सापडेल, सापडेल सम्या. भाऊजी, सापडेल. तुम्ही किती माझं देवत्व सांडलं. कुठे पडला? चोरीला गेला तर नाही ना? मी कसं जगू? भाऊजी सापडेल हो. माझ्यासाठी देव तो सासू सासरे. भाऊजी तुम्ही किती प्रेम आणि आदर करता हो तुमच्या सासू सासऱ्या. वाजले किती? वहिनी वाजले किती? माझे वाजले किती वहिनी? 12 वाजले. ओ माय गॉड. भाऊजी काय करताय? काय करतोय? ओ माय गॉड. हॅलो सासूबाई. फोन लाव आधी. फोन लाव. काय भाऊजी? हॅलो. हॅलो सासूबाई. हा आय एम सॉरी, तुम्ही डायबिटीसची गोळी घेतलीत का? हा मला 15 सेकंद लेट झाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही प्लीज डायबिटीसची गोळी घ्या. हा घेतली ना? हा माय गॉश. ओके ओके ठीक आहे. बाकी तुम्ही बरे आहात ना? हो. बाबा बरे आहेत ना? हो हो येस. लव यू आई. हा पाया पडतो. हा सम्या आरशासमोर जा आणि तुझी स्वतःची ऍक्टिंग बघ. स्वतःच रक्ताची उलटी करशील. तुम्ही 2 मिनिट. तुम्ही भाऊजींना उगाच काही बोल. मामा, तू भाऊजी त्याच्या- तुम्हाला, भाऊजी तुम्हाला 1 मिनिट आम्ही बोलतोय. भाऊजी तुम्हाला कळते तुम्ही किती पुण्य कमवताय? नाही मी पुण्य नाही कमवते. हे पुण्य नाहीये, हे माझं कर्तव्य आहे वहिनी.
हे प्रत्येकाने केलेच पाहिजे पशा. अरे या बायकांना चूल आणि मूल याच्या समोर त्यांचं आयुष्य जातं रे. समय हा नागपुडे ना हे नको करू यार हे असं. समय ऐक ना. अरे घरात पाहुणे आले ना की त्या सुरुवातीला जेवायला बसत नाहीत, आपण जेवतो. आणि घरात उरलं सुरलं की या जेवतात पशा. का पशा का? काय जाशील ना गचकन सम्या. बरोबर आहे भाऊजी तुमचं. 2 महिने झाले मी खिरीचा घास सुद्धा घेतला नाही. हा? चाटून पुसून खातात. 2 महिने बघितली, वास पण घेतला नाही साधा. कुरड्या पापड तर सोडूनच द्यावं. मी यांचा विचार करते, माझा विचार नाही करत. अरे लाजा वाटला पाहिजेत रे. काय असं वागतोस तू? काय असं वागतोस सांग मला. उत्तर कुठे आहे तुझ्याकडे? बोल ना. अरे करा रे तुझ्या आई. लवकर लाव, लवकर लाव. माझ्या दरवाजाचं नुकसान केलं लक्षात ठेव सम्या. हा तेवढाच विचार करा. ओ ऐकलात का? तेवढाच विचार करा. तुमच्या आर्थिक नुकसानाचा विचार करा. तुम्ही माझ्या आई वडिलांचा विचार नका करू. वहिनी इकडे. माझं घर आहे. वहिनी बस झाला. आता सहन नाही करायचं वहिनी. सम्या आता उत्तर द्यायचं वहिनी. कसलं उत्तर? उत्तर द्यायचं. आजपर्यंत वहिनींचं ममत्व बघितलंस, आता हाडतुडत्व बघशील. काय कसं हाडतूड करतील ते तू बघशील आता. सम्या ऐक. पशा जे काही पुढे आडनाव असेल, आय डोंट रिमेंबर दॅट. मी तुला 3 ऑप्शन देतो. मी आणि वहिनी 3 ऑप्शन देतो. 1, फोन करायचं तुझ्या बॉसला आणि सांगायचं मी माहेरी जातोय वहिनींच्या बाबांकडे, मला सुट्टी दे. आणि 2, घटस्फोट घ्यायचा. घटस्फोट. उगाच काही वहिनी घटस्फोट घ्या. नमाज त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तू शानपणा करू नका. सम्या आउट. आउट निघ इथून. वहिनी हीच खूप वेळ आहे, झालं, आवाज चढवा. सम्या वहिनी हीच वेळ आहे, आवाज चढवा. वहिनी खूप आवाज झालं. पाहिजे. आवाज पाहिजे वहिनी. सम्या, आउट. खूप झालं. तू नको त्याला समजाव. चल निघ. निघ म्हटलं ना. ये मेरी शेरनी है, ये मेरी शेरनी. संजय नावरेकर, संजय नावरेकर. थांब ना सम्या. ऐक माझं मी काय बोलतो. वहिनी चेतू इकडे आलास उकिरडे फुंकायला माकडा. अगं कसं बोलतेस वहिनी. तू? चेतू किती किती काळजी करतात ते तुझ्या आई बाबांची आणि तू त्याशी असं वागतेस. असं हा माझ्या आई बाबांची काळजी करणार. अगं ए चेतू काय टेपा मारल्यास इकडे येऊन? बोल ना, काय टेपा मारल्या? हा माझ्या आई वडिलांची काळजी करणार. अगं ते वहिनी असं माझे बाबा आलेत घरी राहायला. ते बिचारे 10-10, 15-15 किलोचे सामान उचलून घरी घेऊन येतात. हा ह्याने इकडे पळ काढलाय. बोल ना, आता बोल ना. वहिनी असं काय करता पण वहिनी? बोल, चेतू वहिनी तुझ्या वडिलांना हा तेल मालिश करून आलाय ना वहिनी? चेतू भाऊजी नका ह्याच्यावर विश्वास ठेवू. हा. चिवड्यातलं खोबरं ढापतो म्हणून माझे वडील याला कुत्र्यासारखं मारतात. माझी आई याला घरात घेत नाही, याच्या अंगावर कुत्रा सोडते. माझ्या दादाकडून पैसे घेतलेत ना, परत कर. चल, दादा बसलाय घरी. चल. म्हणून हा इथे आलाय. मग तुम्हाला काय वाटलं? ओ निर्लज्ज. ये चल ना घरी. चल. दादा दादा अजून आहे. आहे. तुला तिंबल्याशिवाय दादा जाणार नाही. चल घरी चल. सम्या हड रे सम्या. हड हड. भाऊजी नुसतं बोलू नका, लाथ मारून हड करा त्याला. चल घरी चल. भाऊजी तुम्ही येताय? माझी काही मदत हवी आहे? हो, बाहेर दार लावून घ्या ना. का? हा का याला तिंबायला लागलं ना, कड्या उघडून पळतो. ओ वहिनी ऑलवेज फॉर यू. क्या बात! तबला तोड परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? 3च शब्द सांगतो, 3च. आय लव्ह यू. फॅन्टॅस्टिक, फॅन्टॅस्टिक. तुफान एनर्जी, तुफान गिव्ह अँड टेक. आणि चेतू, एक खूप मोठी इंग्लिश फिल्मची कंपनी आहे. त्या फिल्मचे चित्रपट जेव्हा संपतात, ते चित्रपट संपतात, मग एंड क्रेडिट्स पण संपतात, आणि मग त्याच्यानंतर एक सीन ॲड केलेला असतो त्यांनी. हजारो करोडो संख्येने ऑडियन्स, सगळं संपल्यानंतर तो शेवटचा सीन काय आहे हे बघायला थांबलेलं असतं थिएटरमध्ये. तसं तुझं वाटा आहे या स्किटमधलं. क्या बात है. वा चेतना. खूप मजा आली ॲज युजल. सुपर. समीर दादा, तुम्हाला कसा वाटला हा ऍक्ट? खूपच मजा आली. म्हणजे खूपच मजा येते, नेहमीच येते. आणि ती इथे असं बसून बघताना तर ती लाईव्ह परफॉर्मन्सची मजा फारच गमतीची असते.
ते म्हणजे अगदी एक नाटक अख्खं बघितल्यासारखी जो सगळा फील देता ना, अप्रतिम. हॅट्स ऑफ. ग्रेट. थँक्यू. मंडळी, कुठल्या साहसी खेळाला आरक्षणाचा दर्जा मिळेल हे माहिती नाही, पण आज इथे एका साहसी खेळाडूची दर्जेदार मुलाखत मात्र होणार आहे, आणि जी आपल्याला दाखवतायत रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश. आलो 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 आज एनर्जी घेऊनच आलोय. नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. प्राजक्ता, आज चेरी सारखी दिसतेस. सर, आलोच आहे तर 4 वैचारिक ओळी तुमच्या कानावर आणि सई तुझ्या हृदयावर करतो. प्राणी वाटून झाले पाण्याची वेळ आहे, सारेच धर्मधिष्ठित एवढीच खंत आहे. माणुसकीचा कोंदटवारा अविचाराचा वसंत आहे. या समाजास उठवावे कसे, इथे फक्त स्मशान जिवंत आहे. वा 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 वा. या अविचारी समाजाला वैचारिक चावा घेतल्यानंतर आता मी प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळतो, ज्याच्यावर माझं घर दुडदुडू चालतंय. Yes, माझा महिन्याभराचा जिन्नस येतोय आणि मला लाकीगिरी करायला वेळ मिळतोय. तर सर, आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलोय ज्याला वेगवेगळे साहस करण्याचा छंद आहे. हे छंद त्याच्या कधी मनाशी येतात, कधी दाराशी येतात, तर कधी अंगाशी येतात. आज बघूया माझी मुलाखत त्याच्या कुठे येते ती. चला तर मग किडे मोजायला सुरुवात करूया. सर 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 आलो आलो सर आलो सर बापरे. सर, आज अर्थव्यवस्थेला रिप्रेझेंट करताय की काय? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. उठा उठा उठा. हे काय करतोय? उठवतोय सर. उठा उठा उठा. उरलेला सूर्य नमस्कार मारत की काय? या, या. सर सर काय काठी काठी कुठे आहे काठी? देतो सर, देतो सर. पार्ट टाइम तुम्ही हक्का नूडल्स म्हणून काम करता की काय? सर, हे झालंय काय? कुणी फॉल बिडिंग गेली एवढी सर? सांगतो सांगतो. तुला तर माहितीच आहे काय? मी साहसी वीर आहे. हो सर. मी साहसी खेळ खेळतो. बरोबर सर. हा, मी सध्याच माझा एक साहसी खेळ इन्व्हेंट केला होता. हो सर. कोणता सर? उसाला मिठी मारून चरक्यातून आरपार जात होतो. त्यानेही दुखापत झाली. सर, चरक्याने त्याचं काम अगदी चोख केलेलं दिसतंय सर. पूर्ण पिळवणूक केली रे. वेळ घेऊन घुसलात वाटतं अगदी. हा. असू दे सर. थांबा जरा, काय? हाडं सेट करतो. बर. झालं. सर, जेवढं अंगात भरलं तेवढं स्किट मध्ये भरलं असतं तर किती बरं झालं असतं. बसतो. सर, या सर. वा सर. वा. सर, हे अनधिकृत बांधकाम व्यवस्थित टेकवा सर. सर्व्हिस स्थानापन्न नव्हते सर. अरे पण माझ्या घरात एवढा तू आलायस. हा. तू कोण आहेस तू? एक्स्ट्रीमली सॉरी सर. पाहुण्याच्या बऱ्याच आणि तुम्हाला उचलपाचल करण्याच्या नादात सांगायचं राहूनच गेले सर. हा. मी चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका. ती सौका? हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार? हो सर, हो. मी मग तू इथे कशाला आलायस? सोलले रे क्षण माझे सोलले रे या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला. मुलाखतीला जाण्या अगोदर तुम्हाला काही सांगायचं वाटतं सर. हा? मी तुमच्यासारख्या बाजार हुंग्यांचा जबरदस्त फॅन आहे सर. काय? बाजार हुंग्यांचा फॅन आहे सर. बरं. ज्यांना काही कामधंदे असतात, जे असे उणगत असतात, त्यांचा मी फॅन आहे सर. हा. तर ॲज अ फॅन तर ॲज अ फॅन सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की तुम्ही तुमचं दळभद्री नाव एकदा आमच्या कानावर मारा, म्हणजे आम्ही उद्ध्वस्त व्हायला मोकळे सर. माझं दळभद्री. हे दळभद्री काय बोलतोय? सर, म्हणजे चांगल्या अर्थाने बोलतोय सर. माझं प्रेम असंच आहे. माझं नाव सांगायला मला आवडेल. बरं सर. माझं नाव विचार. मी विचारलं सर ना. अरे, माझं नाव आहे विचार. विश्वास चारुदत्त रणगाडे. अच्छा, हा. तुम्ही साहसवीर आहात सर. हा, बरोबर. बरोबर. तर मला एवढंच विचारायचं सर तुम्हाला हा. की या साहसी खेळाच्या अथांग सागरात
आपण आपल्या टॅलेंटचा रेडा निर्लज्जपणे धुवू शकतो ही दारिद्र्याला आमंत्रण देणारी कुबट संकल्पना तुमच्या निर्बुद्ध मनाला केव्हा शिवली सर? मला सांगायला आवडेल म्हणजे साहसी खेळात जाण्याचा विचार मी माझ्या लहानपणीच केला. बरं झालं. म्हणजे माझ्या लहानपणी मी लहान होतो. बरं झालं सांगितलं ना, तर UPSC ला मी चुकलो असतो सर. हा तर माझ्या लहानपणी मला प्रचंड भूक लागली होती हो, सर. आणि तेव्हा मला लाल रंगाचं आकर्षण होतं. होय. म्हणून मी 2.5 किलो लाल मसाला असाच खाल्ला. बापरे, काय बोलते काय सर? हा मग पुढे काय झालं? मग पुढे काय हा. 2.5 महिने मी मसाल्यातच होतो. अरे बापरे. सकाळी उठल्यावर मसाला, दुपारी बसताना मसाला, रात्री झोपताना मसाला. बापरे. मग साला मला कळलं की असे साहसी प्रकार केल्यामुळे लोक तुमची काळजी घेतात. बरोबर सर. लोक तुमची विचारपूस करतात. बरोबर सर. पण तेव्हा मला कळलं की साहसी खेळांमध्ये करिअर होऊ शकतं. बरोबर सर. अरे मला हॉलिवूड मधून ड्रॅगनच्या रोलसाठी ऑफर पण आली होती. काय बोलताय सर? मग काय झालं पुढे सर? मी तिथे गेलो, ऑडिशन दिलं, पण त्यांनी मला रिजेक्ट केलं. काय सर? आग इथून येत नव्हती ना. खरंय सर. आय सर खरंय. सर याच्या पुढे जाऊन मला तुम्हाला विचारावं वाटतं सर. हा? म्हणजे तुमच्या आयुष्यात घडलेल्या एका दळभद्री घटनेवर सिनेमा काढलाय, याच्यावरून तुम्ही समजून घ्या की क्रिएटिव्हिटीला कोणत्या लेवलचा शाप मिळालेला आहे सर. पण ते वरदान काय- बोलायचं का तुला? काय वरदान? नाही नाही, तुम्हाला वरदान मिळेल असं मला यत्किंचितही वाटत नाही सर, म्हणून मी शापच बोललेला आहे सर. हा. पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याच्या त्याची खास, ज्याचा त्याचा पैसा आहे सर, हा. होतच राहतं सर. हा. याच्या पुढे जाऊन मला सर विचारावं वाटतं की हा. मसाला खाऊन 3 महिने बाथरूम मध्ये हैदोस घातल्यानंतर तुमची अशक्त अपशकुनी पावले तिरंदाजीकडे वळली. हो पण आमच्या सुदैवाने तुम्ही एकदाच आयुष्यात तिरंदाजी खेळलात सर. हो. असं कोणती सुदैवी घटना घडली आणि आमच्या नशिबी हे सुख आलं, सांगू शकाल का सर? ही आठवण अगदी ताजी ताजीच आहे. मारा सर. सांगतो. त्याचं काय आलं मला सांग. तिरंदाजीमध्ये महत्वाचं काय? तिरंदाजी सर. अरे ते महत्वाचं ते महत्वाचं आहेच. बरोबर. अरे तिरंदाजीमध्ये धनुष्य महत्वाचा असतो, होय. बाण महत्वाचा असतो. बरोबर आहे, सर. मी धनुष्य उचलला, हा. बाण लावला, प्रत्यंचा ओढली हा. आणि प्रतीक्षा ओरडली. प्रतीक्षा ओरडली? प्रतीक्षा? हो. कोण सर? माझ्या बाजूची स्पर्धक. काय ती ओरडली? ओरडली. काय? ए चुकीचा आहेस तू, असं ती ओरडली. पारंपरिक पद्धतीने ओरडली, पण असं का ओरडली सर ती? त्याचं काय झालं, मी धनुष्याला बाण लावला, हा. बाण सोडला, हा. तेव्हा माझ्या लक्षात आलं काय सर? मी धनुष्य उलटा पकडला होता. अरे बापरे. बाण माझ्याच डोळ्यात लागला, त्यामुळेच हा डोळा जायबंदी झालाय. अरे बापरे. पण मी तेवढ्यावर थांबलो नाही. हेच आमचं दुर्दैव आहे, सर. काय? अरे, पुढे काय केलं सांगा सर. मी तिरंदाजी सोडली हा. आणि रायफल शूटिंग हा साहसी खेळ सुरू केला. बापरे. पण यावेळी मी अभ्यास केला. हा. गोळी कुठून सुटते सावकाश. ते नीट बघितलं. हा. रायफल धरली, हा. नेम लावला हा. आणि गोळी झाडली. हा. पुन्हा प्रतीक्षा ओरडली. यावेळी प्रतीक्षा तुमच्या बाजूला होती सर? नाही, मग? ती तिरंदाजी संपवून घरी जात होती. मग तरी पण माझी गोळी तिला लागली. कशी काय सर? त्याचं काय झालं, रायफल शूटिंगला नेम लावताना एक डोळा मिटतात. हा. मी हा मिटला, हा ऑलरेडी मिटलेला होता. बापरे. प्रतीक्षाला गोळी लागली. बापरे सर. माफ कर प्रतीक्षा, मला तू पहिल्यांदा ओरडलीस तेव्हाच मी थांबलो पाहिजे होतो. म्हणजे सर प्रतीक्षा गेली? नाही नाही, मग? ती मला घाबरून देश सोडून गेली. कारण त्याच्यानंतर मी भालाफेक नावाचा साहसी खेळ सुरू केला होता. असं नाही सर. पुढे जाऊन मला काय वाटतं सर, हा. या साहसी खेळांच्या बाजारामध्ये तुम्ही उन्हाळ मुलासारखे वावरत असताना हा. अचानक एक विदेशी खेळ मुक्तपणे बागडताना तुम्हाला दिसला. हा. त्याच्या नरडीचा घोट घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही सर. मी बंजी जम्पिंग बद्दल बोलतोय. आता बंजी जम्पिंग केल्यानंतर तुम्ही 2 वर्ष गायब होतात सर. हो. हे सुख आमच्या पदरात कसं पडलं सर? बंजी जम्पिंग बद्दल बोलायला मला आवडेल. बोला सर. त्याचं काय झालं, हा. यावेळी मी पूर्ण अभ्यास केला होता. ओ. मी बंजी जम्पिंग साठी गेलो. हा. मी पायात बंजी जम्पिंगचे शूज घातले, ओ. सेफ्टी कव्हर लावलं, ओ. बंजी जम्पिंगचे कपडे घातले, करेक्ट. गॉगल लावला म्हणजे वाऱ्यापासून माझं संरक्षण होईल, हेल्मेट घातलं, हा. पायाला बंजी जम्पिंगची दोरी करकचून बांधली, हा. देवाचं नाव घेतलं हा. आणि उडी घेतली. सर यावेळी तुम्ही कुठेही चुकला नाहीत सर. सगळी तयारी परफेक्ट केली होती अगदी. नाही, पायाला बांधलेली दोरी मी रॉडला अडकवायला विसरलो. बाप रे. खाली जाऊन जी काय बंजी आपटली आहे, जम्पिंग करत 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 खाली गेलो. असं ते
सर असू दे सर. माझ्या मुलाखतीत मला काही गोष्टी महत्वाच्या नमूद कराव्याशा वाटतात. काय सर आता काय राहिलं सर? अरे मी म्हणतो आपण साहसी खेळ खेळायला बाहेर गेलेच नाही पाहिजे. का सर? आपण साहसी खेळ इथे खेळले पाहिजे. हा? कारण इथे साहसी खेळांसाठी मोठं व्यासपीठ आहे. कोणतं सर? कोणतं म्हणजे रस्त्यातले खड्डे. कसं काय सर? हो, त्या खड्ड्यांमध्ये मी कधी कधी लांब उडीची प्रॅक्टिस करतो. हो. खड्डा खोल असला तर खोल उडीची प्रॅक्टिस करतो. अरे बापरे सर. खड्डा छोटा असला तर पोल जमची प्रॅक्टिस करतो. अरे बापरे. आणि खड्डा आकाराने मोठा असला तर त्याच्यात जलतरण आणि नौकानयन आरामात होऊ शकतं. मी तर म्हणतो इथे रस्त्यात खड्डे नाहीयेत, हा. खड्ड्यात मध्ये मध्ये रस्ता आहे. सर हे अतिशय सुंदर आणि चांगलं वाक्य आहे सर, पण मी हे उद्याच्या मुलाखतीत छापू शकत काय नाही रे? कारण आमचा संपादक विकला गेलेला आहे सर. आणि मला माझी जॉब पाहिजे आहे सर, कारण मला माझं घर चालवायचं आहे सर. नाही नाही, पण मला तुला बघून अजून काही साहसी खेळ इन्व्हेंट करायचे वाटतंय. मला बघून सुचतंय हो सर. सर. नको सर. नाही तू ऐकून घे ना. काय सर? मी काय करतो, तुझ्या डोक्यावरती एक बासमती तांदूळ ठेवतो. आणि बिन पाण्याचं भात शिजवत आहे सर. नाही नाही नाही, मी तलवारीने त्याच्यावर तुझं नाव करतो. हे महाग पडेल सर. नाहीतर जिभेवर राई मोहरी ठेवू का? फोडणी देत आहे. नाही, ते मी बाणाने उडवतो. बापरे सर. किंवा मग तुझ्या बेंबीमध्ये चना डाळ ठेवू. आणि काय पुरणपोळी करणार आहे सर? तेही धनुष्य बाणाने उडवतो. नको सर, मला हे आपण- पुरण आवडत नाही सर. मी अरे खातो सर. मला पुरण नाही सर. अरे क्या बात है, कमाल मित्रांनो. वा 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 वा. नितीन वैद्य सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मी खूपच एन्जॉय केला आणि विशेषतः त्याच्यामध्ये आसपासच्या घटनांवरती म्हणजे त्याचा एंट्री झाली त्यावेळेला अर्थव्यवस्था आली अशी तू एक कॉमेंट केलीस आणि नंतर खड्ड्यांपर्यंत त्याला घेऊन गेलास. सुंदरच लिहिलंस आणि हे तू लिहितोयस, दोघेही लिहिताय तुम्ही. मला एका चांगल्या लेखकाची या निमित्ताने परफॉर्मर बरोबरच ओळख झाली. खूप मजा आली. वा वा, हाऊ स्वीट. थँक्यू सो मच सर अँड ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. मंडळी, विनोदाच्या या इरसाल गावात आपण पुन्हा भेटणार आहोत, पण पुढील भागात. पण तुम्ही बघतच राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.